डॉक्टर, घाबरू नकोस. मी तुला म्हणालो ना, मी तुझ्या इच्छेशिवाय काहीही करणार नाही. अगं, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. मला तुझं प्रेम असं जबरदस्तीने उरबाडून नकोय. पैसे हवेत ना? एक मिनिट. एकच मिनिट. माझी एक अट आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, पण त्या प्रेमाची किंमत तुला नाहीये. त्या प्रेमाची किंमत तुला कळावी म्हणून एक अट. तू खरंच खूप सुंदर आहे अगं. इकडे बघ, इकडे बघ मंजू. किती सुंदर डोळे तुझे, किती बोलके आहेत. यात एक वेगळीच नशा आहे. तुझे लांब सडक काळे भोरे केस. गुंतायला होतं का यात? आणि तुझे नाजूक ओठ, कोणीतरी साखर पेरली त्यावर असं वाटतं. तुझं कपाळ, अलगद त्यावर ओठ टेकवावेसे वाटतात. आणि जाऊ दे, मुद्द्यावर येतो मी. तुला मी पैसे देतो, पण माझी एक अट आहे. अट काय सांगतो? तुझ्या नवऱ्याचं ऑपरेशन होईल, तुमचा सुखी संसार होईल, सगळं चांगलं होईल. माझं काय? मी काय करायचं? मी का उगाच समाजसेवा करू? तुम्हाला कोणी फुकटची समाजसेवा करायला नाही सांगितलेली. तुम्ही माझी जमीन विकत घेणार आहात. ऍटिट्यूड. ऍटिट्यूड. आपले सगळे बोट दगडाखाली अडकली आहेत, तरी ऍटिट्यूड. चांगलाय. मला ना हाच स्वभाव तुझा खूप आवडतो. कडक मिरची. तुला माहितीये ना, तुझी जमीन अपशकुनी आहे. ती जमीन घेतल्यानंतर माझा खूप मोठा तोटा होईल. ठीक आहे, तोटाही सहन करतो मी, पण माझं काय? त्या बदल्यात मलाही काहीतरी मिळालं पाहिजे ना. मंजुळा, मला तू खूप आवडतेस. तुझ्या सौंदर्याने मला झपाटलंय. तुला माहितीये का, जेव्हापासून मी तुला बघितलंय ना, तेव्हापासून खाताना, पिताना, बसताना, झोपताना मला फक्त तूच दिसतेस. एवढंच काय, माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटमध्येही तूच दिसतेस. मी जेव्हा जेव्हा तुला बघतो ना, तेव्हा अशी वीज अंगातून निघून जाते. अशी मला कळत नाहीये, नेमक्या शब्दात मांडता येत नाहीये. आणि मला या रोगाचा एकच उपाय वाटतो, तो म्हणजे तू स्वतः. तुला पैशांची गरज आहे आणि मला तुझी. आपल्या दोघांना एकमेकांची खूप गरज आहे. तुला पैसे हवे असतील, तुझ्या नवऱ्यावर उपचार करायचे असतील, तर तुला माझी व्हावी लागेल. माझ्यासोबत तुला इकडे. डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? हे तुमच्यासारखा नीच, नालायक, हलकट माणूस ना मी माझ्या आयुष्यात बघितलेला नाहीये. मी माझ्या मजबुरीचा फायदा तुम्हाला घेऊ देणार नाही. आणि जोपर्यंत तू माझी होत नाही, तोपर्यंत मी तुला पैसे देणार नाही. नका देऊ तुमचे पैसे. आठवतंय ना तुम्हाला, तुमच्यावर आणि तुमच्या पैशांवरती थुंकलीये मी. परत घाई केली यार.
सहन होत नाही मंजू. आता डॉक्टरांना बोलव पटकन. त्या गोळ्या दे तिकडच्या आणि मारून टाक एकदाच मला. पुढच्या आठवड्यापर्यंत ऑपरेशन करावं लागेल असं दिसतंय, नाहीतर तो कायमचा अधू होईल. साधारण किती खर्च येईल डॉक्टर? साधारणपणे 8 ते 10 लाख रुपये येईल. काय काय झालं? थुंकायला आलीस माझ्यावर, माझ्या पैशांवर? मला तुमची अट मान्य आहे. हा? काय म्हणालीस तू? ऐकलंच नाही मी. मोठ्याने बोल. काय? मला तुमची अट मान्य आहे. कसली अट? कुठली अट? मी ना हल्ली विसरतोय बऱ्याच गोष्टी. मला आठवत नाही मी काय बोललोय. मला जरा आठवण करून दे ना. कुठली अट? बोल लवकर. कुठली अट? मी पुढे. मी हा मी पुढे बोल. पुढे बोल. पुढे बोल. मी तुमची मी तुमची. पुढे बोल. पैसे हवेत ना तुला? मी तुमची व्हायला तयार आहे. मला माहिती होता तुलाही मी आवडतो. तुझ्याही मनात माझ्याबद्दल तेवढंच प्रेम आहे जेवढं माझ्या मनात तुझ्याबद्दल आहे. इकडे बघ मंजुळा. बघ बघ, तुझ्याही डोळ्यात माझ्या इतकंच प्रेम आहे. सेम टू सेम. सॉरी मी तुला अरे तुरे करतोय. असं म्हणतात की अरे तुरे केल्यानंतर जवळीक वाढते. आता तू माझीच झालीस, म्हणजे खूप जवळची झालीस. ये बस. ये. ऑकवर्ड वाटतंय तुला? बस 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 लवकर. आता काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण आता तू माझीस आणि मी तुझा आहे. इथून पुढे मी तुला कसलीच कमी पडू देणार नाही. बस बस. मंजू. डॉक्टर, जशी मी तुमची अट मान्य केली आहे ना, तशी तुम्हाला सुद्धा माझी एक अट मान्य करावी लागेल. ही आता ही अट आहेच का? बोल. आपला व्यवहार होत नाही तोपर्यंत तुम्ही मला स्पर्श करायचा नाही. एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही. माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये, त्यामुळे जोपर्यंत आपला व्यवहार होत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या जवळ बिलकुल यायचं नाही. कळलं? मंजू, आता किती परीक्षा घेशील तू माझी? आ? टच नाही करणार मी. आपलं ठरलं ना टच नाही करायचा. अट तशी टच नाही करणार. तुझा माझ्यावर विश्वास नसता म्हणून काय झालं? माझा तुझ्यावर विश्वास आहे ना. टच नाही करणार. मंजुळा, किती तरसवशील ग मला, हरकत नाही, पण एकदा तू माझी झाल्यानंतर खरी गंमत आहे.
हा, आता 2 दिवसात व्यवहार पूर्ण होईल, जमीन माझी होईल, तू माझी होशील. पैसे ऍडव्हान्स. हा, अगं तुझेच आहेत, घे. सोन्या, डिंपलला नाही बाय बोलवायचं. अगं कामात असेल ती, येईल ना ती, तुला वाढून घे. जेवण केलंय का पोत्यारा केलाय? कसलं कालवण केलंस ग? अगं मंगल, चटणी मीठ नव्हती तर तसं सांगायचं होतं ना. का कालवणाच्या नावाखाली नुसतं पाणी दिलेस वय? अहो आत्या, यांची अर्धी चपाती खाऊन झाली तरी बी हे काय बोललं नाही, आणि तुम्हालाच बरं चव लागणार झाली. तो कशाला बोलतोय बायकोच्या पुढं? त्याची दातखिळी बसली आहे ना. नवऱ्या पाराच बायको मुठीन मुसाळ घेऊन लागली आहे पाठी. बरं ठीक आहे, नाही नाही ह्यांच्यावर विश्वास. टोन्याला विचारा. टोन्या, कसं झालंय रे कालवण? झालंय की मस्त झालंय, एक नंबर एक नंबर. त्याला ढुंग्यात न्यायचं कळतंय का? कालवणाची चव कळतीया. आजे शिवाय देऊ नये का नाही, तुझं तोंड कडू झालं असेल म्हणून तुला चव लागण. अहो आत्या, म्या खाऊन बघितलं, जेवण चांगलं झालंय, आणि तुम्हीच बरं नावं ठेवता. कसं करायचं तरी कसं माणसानं? मलाच कळत नाही, मलाच याद लागलंय. तुम्हाला जड झाली आहे ना मी. तुम्हाला होत नसलं तर सांगत असं. मी आपली जाते माझ्या वंदीकडे. अगं काय बोलतीस तू हे? आता तिचं जेवण करताना आज चुकलं. अगं तुझ्यासाठी चांगलं जेवण बनवीन ती, तुला मीठ वाढू का? मला नको काय मीठ ना बीट. अव आत्यांना तुम्ही काय पाहिजे नको ती बघा. मी येते डिंपलला बोलून. डिंपल माझ्या पायावर नाक घासून मी चॅलेंज हरलीये हे म्हणायची वेळ आली. मी असं काय बी करणार नाही, कारण मला नाही तुमच्यावर विश्वास, आणि मला माहित आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. ते तुम्ही सांगणार आहे का नाही? नाही सांगणार. डॉक्टर, तुम्ही हे विसरू नका मी तुमची पार्टनर आहे. यांचं नक्की काय बोलणं चाललंय? आता हिला हाक मारू की नको? डिंपल, ए डिंपल, चल जेवायला. आले. जा, आई बोलवती. काय ग डिंपल, काय चाललं होतं तुझं? डॉक्टरांशी अशी भांडल्यागत का वाटत होतीस? काही झालंय का? मम्मी, तुला आमच्यातली प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे का? मी नाही सांगू शकत सगळं. आणि आम्ही महत्वाचं बोलत असताना प्रत्येक वेळेस आवाज का देत असतीस? अगं जेवायला आवाज देत होती. मला नाही भूक, जेवा तुम्हीच. अशी कशी भूक नाही? आणि भूक नव्हती तर आधी सांगायचं होतंस. आता समजा जेवण शिळं राहिलं तर राहू दे, पण मला नाही जेवायचं. आणि उरलं ना तर कुत्र्याला खाऊ घाला, पण सारखं माझ्या मागं लागू नकोस. डॉक्टर, ये. काय काम होतं का हो? बोलायला होतं. बजारे, मी तुला माफी मागण्यासाठी बोलवलंय. हा, काय बोलताय डॉक्टर तुम्ही? हो बजारे, मला खरंच तुझी माफी मागायची आहे. तुझ्यावर चिडण्याचा, रागवण्याचा, ओरडण्याचा मला काही एक अधिकार नाहीये. हा हो, नाही ना डॉक्टर, असं बोलून लाजवू नका तुम्ही मला. हा, तुम्हालाच अधिकार आहे माझ्या ओरडून बोलायचं. हा, तुम्हीच सांगा मला. तसं बी माणूस कुणावर ओरडतो? जवळच्या माणसावरच ना. खरंय बजा, असंही या गावामध्ये तूच मला जवळचा आणि हक्काचा माणूस आहेस. तुम्ही मला जवळचा हक्काचा माणूस म्हटला, एशियाचा एंड झाला सगळा. आता परत माफी मागून मला तुम्ही लाजवू नका.
मी गेलो का नाही झटक्यात विसरून, तसं पण तुम्ही जा विसरून. सांगा काय काम आहे तुमचं? काम असं नव्हतं बजा. तुला तर माहितीच आहे, मला कोण अडचणीत असेल तर बघवत नाही. खूप त्रास होतो मला. आणि सध्या मंजुळा खूप अडचणीत आहे. तिचा होणारा त्रास मला जाणवतोय. तो त्रास लवकरात लवकर दूर व्हावा म्हणून मला तिची जमीन विकत घ्यायची आहे. हा मग चांगलं आहे की. तुम्ही म्हणता आता जर का झालं का नाही डॉक्टर, तर तुमचं लय उपकार होतील मंजुळावर. हो खरं आहे बजा तुझं, पण यासाठी मला तुझी मदत हवी आहे. म्हणजे मंजुळाच्या जमिनीचे कागदपत्र वगैरे तयार करायचे आहेत. तुम्हाला एक सांगा का डॉक्टर, तुम्ही का नाही मला अंगानं करायचं कुठलं बी काम सांगा, एका भुकीतच करतो का नाही बघा. पण हे असं डोक्यानं करायचं कुठलं काम असलं का नाही, ताण पडतो मला. म्हणजे नाही जमत मला त्या गोष्टी करायला. तुम्ही असं का नाही करत? तुम्ही संजूला सांगा की. नाही संजूला नको. म्हणजे संजू इथे नाहीये ना, संजू नागपूरला गेलाय. तो कधी येणार? एवढ्या वेळ त्याची कशी वाट बघणार ना आपण, वेळ जाईल खूप. ठीक आहे, तुला नसेल जमत तर स्पष्ट सांग तसं. म्हणजे मंजुळाला मला मदत करायची आहे. मी माझं क्लिनिक बंद करून काम करतो. माझ्यामुळे तुला त्रास नको, पण ठीक आहे. नाही नाही काय बोलताय डॉक्टर तुम्ही? असं बोलून तुम्ही मला लाजवताय. तुम्ही का नाही टेन्शनच घेऊ नका. तुम्हाला कागदपत्राचं काम करायचं ना, माझ्याकडे लागलं ते होऊन द्या. किती डोक्याला ताप व्हायचं तेवढा होऊन द्या. पण तुमच्यासाठी आणि मंजूसाठी हे काम मी करणार म्हणजे करणारच. येऊ का? हो. ओ दादा 20 रुपये द्या ना मला. चल चल चल. नाही ऐका ना, 20 रुपये द्या ना मला. माझी लेकरं घरी उपाय. मंजू विजय, विजय थांब. कुठे चाललास? अरे काय चाललंय तुझं? एवढ्याशा पैशांसाठी खोटं बोलतोस? अरे गावातला प्रतिष्ठित व्यक्ती होतास आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची. भिकाऱ्यासारखे पैसे मागायला तुला लाज नाही वाटत? नाही आहेत पैसे माझ्याकडे, म्हणून मागतोय पैसे. तुझ्याकडे पण नाही आहेत पैसे, तू पण मागतेस ना. माहिती आहे मला, तुझी अवस्था काही माझ्यापेक्षा खूप वेगळी नाही आहे मंजू. म्हणजे का आलीस तुझ्या गावात? एकदम फालतू गाव आहे. इथली माणसं चांगली नाहीत. तू निघून जायत ना. म्हणून मी माणसांपासून दूर झालो. फक्त दारूला जवळ केलं. मी रस्त्याने चाललो ना मंजू, तर लोक ओळख पण नाही दाखवत. वाट वाकडी करून निघून जातात. मला कळतच नाही यार, काय पाप केलंय मी. मला सांग ना, काय 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 चुकलं काय माझं मंजू? मला ना जगण्याची इच्छाच नाही राहिली. असं जगण्याला काय अर्थ आहे का? तू तू निघून जायचं. जा. विजय, एवढे पैसे कुठून आणलेस मंजू? तू कोणाकडून मदत तर नाही घेतलीस ना? नको घेऊ मदत मंजू. इथली लोक आधी मदत करतात आणि मग आपल्या मजबुरीचा फायदा घेतात. तुझ्याही घेतील. तुझी अवस्था माझ्यासारखी करतील मंजू. नको घेऊ मदत. जा, निघून जायचं. विजय, विजय माझ्यासारखी एकदा चक्रात अडकलीस ना, अडकून जाशील. गोल गोल फिरत राहशील. कुठे जाऊ विजय?
मला आता परतीचा मार्गच दिसत नाहीये. जे होईल ते फक्त बघत राहणं एवढंच माझ्या हातात आहे.